नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। खेड तालुक्यातील वहागाव येथे चिकनच्या दुकानात चिकन घेतल्यानंतर चिकनचे पैसे मागितले असता जोरदार दगडफेक करत मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी सुरुवातीला पाईट पोलीस चौकात तक्रार देण्यात आली होती। त्यानंतर सोमवारी 12 मे 2025 रोजी माहुंगे पोलीस ठाण्यात 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये एका सरपंचाचा देखील समावेश आहे। या प्रकरणी ओमकार अभिनाथ देशमुख यांनी माहुंगे पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे। त्यावरून दत्ता अनिल देशमुख, नितीन बाळासाहेब शिळीमकर, किरण अनिल देशमुख, अनिल रूपाजी देशमुख, अतुल अशोक देशमुख सर्व राहणार देशमुखवाडी तालुका खेड जिल्हा पुणे यांच्यावर दगडफेक, मारहाण आणि दुकानातील अंडी तसंच साहित्याचं नुकसान केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तक्रारदार ओमकार देशमुख यांनी माहुंगे पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे की त्यांचे वहागाव येथील चिकन सेंटर असून त्या ठिकाणी गोंधळ सुरू असल्याचं लक्षात आल्यानंतर त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता देशमुखवाडी गावचे सरपंच दत्ता अनिल देशमुख आणि त्यांचे 5 साथीदार यांनी दुकानातील पश्चिम बंगाल येथील कामगाराकडे चिकनची मागणी केली। तसंच पश्चिम बंगाल येथून मुली घेऊन ये, तिकडे मुली स्वस्त मिळतात, तुला 30,000 रुपये महिना पगार देतो असं सांगितलं। त्यानंतर कामगारांनी चिकन दिलं आणि पैसे मागितले। त्यावरून चिडलेला सरपंच आणि त्यांच्या साथीदारांनी मारहाण, दगडफेक करत दुकानातील चिकन, अंडी यांचं नुकसान केल्याचं ओमकार देशमुख यांनी आपल्या तक्रारीत नमूद केलंय। माहुंगे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करतायत। अवकाळी पाऊस खेड तालुक्याची पाठ सोडण्यास तयार नाही। सोमवारी 12 मे 2025 रोजी रात्री 8:30च्या सुमारास आळंदी आणि चरोली परिसरात अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली। दरम्यान चाकण भागात सायंकाळी 9च्या सुमारास आकाशात ढगांची गर्दी झाली होती। विजांचा कडकडाट सुरू असल्यानं रात्रीतून पुन्हा एकदा मुसळधार पाऊस येण्याची शक्यता निर्माण झाली होती। खेड तालुक्यात चाकण ते राजगुरुनगर दरम्यान आणि लगतच्या भागात सोमवारी रात्री 10च्या सुमारास पावसानं तासभर चांगलाच धुमाकूळ घातला। ठिकठिकाणी सकल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं होतं। पुणे नाशिक महामार्गावरील चिंबळी फाटा येथे असलेल्या दुभाजकाला वाहनांनी धडक दिल्यानं दुभाजक क्षतिग्रस्त झाले असून वाहनाच्या धडकेत दुभाजक तुटल्यानं रात्रीच्या वेळी दुभाजक आहे की नाही हे वाहनधारकांना कळत नाही। त्यामुळे या ठिकाणी मोठा अपघात घडण्याची शक्यता आहे। 4 दिवसांपूर्वी या ठिकाणी कंटेनरचा अपघात झाल्याने येथील दुभाजक तुटला असून त्यामधून अनेक दुचाकीस्वार आपली गाडी घालत असल्यामुळे दिवसा तसेच रात्रीच्या वेळी येथे अनेक वेळा अपघात होत आहेत। यामुळे दुभाजकाची दुरुस्ती करून तेथे दिशादर्शक फलक लावण्याची मागणी वाहनधारकांसह नागरिक करत आहेत। महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे रासेगाव सारखे अंधारात असल्याची स्थिती समोर आली आहे। चाकण येथील महावितरण कंपनीचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे। चाकणपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या रासे गावात अवकाळी पाऊस पडून गेला तरी वीज येत नसल्याने संपूर्ण गाव अंधारात गेल्याचे समोर आले आहे। गावातील वाड्या वस्त्यावरील वीज गेली तर दिवसभर येत नसल्याने नागरिक वैतागले आहेत। पावसाळ्यापूर्वी विजेची सुरक्षिततेची कामे महावितरणकडून केली जातात, ती अजूनही पूर्ण झाली नसल्याने अनेक वेळा रासे गावात वीज गायब होत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे। खेड तालुक्यात अनेक शेतकरी शेतीसाठी सौर ऊर्जेपासून चालणारा सौर पंप वापरत आहेत। अत्यंत किफायतशीर आणि मोठी सबसिडी मिळत असल्याने अनेक शेतकरी महावितरणच्या भोंगळ कारभाराला वैतागून सौर पंपाकडे वळत आहेत। सौर कृषी पंप हा सूर्याच्या किरणांपासून म्हणजेच सौर ऊर्जेपासून चालणारा पंप आहे। सौर पंपामध्ये मुख्यतः सोलर पॅनल, वॉटर पंप संच, पंप नियंत्रण उपकरणे तसेच इतर आवश्यक साहित्याचा समावेश आहे। काळूस भागातील शेतकऱ्यांनी याबाबत काय सांगितले जाणून घेऊयात। मी नवनाथ तुळशीराम जाधव राहणार काळूस। ह्या सोलर पंपाचं पद्धत अशी आहे, शेतकऱ्यांना भरपूर उपयुक्त आहे। आपल्या इकडं रात्रीची लाईट असते,
त्याच्यामुळे वाघ सर्पदंश चोरटे यांची भीती असते. या सोलरचा हा फायदा आहे. कितीही बी फक्त पावसाळ्याचा थोडासा प्रॉब्लेम येतो, पण उन्हाळ्याचं एक 7:30-8 वाजले की स्टार्ट होतं, तर संध्याकाळी 6पर्यंत भरपूर पाणी बिणी मारतं. शेतकऱ्यांना चांगलं उपयुक्त असं सोलर पंप आहे. पुणे जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना असं माझं मत आहे की सर्वांनी यासाठी अर्ज करावा. गव्हर्नमेंट त्याला सबसिडी बी देते आणि सर्वसाधारणतः हे 5 HP आम्हाला सबसिडीमध्ये 36,000 रुपये खर्च आलेला आहे. म्हणजे हे परवडते. फक्त सर्व शेतकरी, महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की आपण स्वतःहून या ठिकाणी अर्ज भरावेत. तुम्हाला कधी ना कधी तुमचा नंबर लागणारच आहे. भविष्यात तुमच्या फायद्यासाठी हे चांगले. शरद पवार आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार का, यावर राज्यभर चर्चा आहे. की शरद पवार यांनी नुकतंच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावरून वक्तव्य केलं होतं. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा 750वा जन्मोत्सव साजरा झाला. या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माऊलींच्या समाधीचं दर्शन घेतलं. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या प्रश्नावर फडणवीस यांनी मिश्किल उत्तर दिलं. राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत मला विचारण्याऐवजी सुप्रिया सुळे किंवा अजित पवारांना विचारा. बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना का करत आहात, असं म्हणून फडणवीस निघून गेले. खेड तालुक्यात यंदा पावसाळा लांबल्यास मोठे पाणी संकट येणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. खेड तालुक्यातील भामा आसखेड आणि चासकमान धरणातून मोठ्या प्रमाणावर मागील काही दिवसांपासून विसर्ग करण्यात आला आहे. भामा आसखेडचे महिनाभर आवर्तन सुरू राहिल्यानं धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी झाला. त्याचप्रमाणे चासकमान तालुका खेड या धरणातून सोडण्यात येत असलेले उन्हाळी आवर्तन सुरूच आहे. धरणात केवळ 10% म्हणजेच 0.76 TMC पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. चासकमान धरणातून कालव्याद्वारे सुमारे 550 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी झाल्यानं पाणलोट क्षेत्रातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. भामा आसखेड धरणग्रस्त शेतकऱ्यांना देखील पिण्यासाठी पाणी नसल्याच्या तक्रारी शेतकरी करत आहेत. खेड तालुक्यातील धरणातील पाणीसाठा झपाट्याने मृत साठ्याकडे जात आहे. राजगुरुनगर वाडा रस्त्यावर महात्मा गांधी विद्यालयाच्या परिसरात विजांच्या तारावर लोंबकळत असलेल्या झाडांच्या फांद्या वर्दळीच्या ठिकाणी कोसळून दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. महावितरणने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. ग्रामीण भागात उन्हाळ्यात वर्षभर लागणारे घरगुती खाद्यपदार्थ बनविण्यात महिला व्यस्त आहेत. कुरड्या, पापडे, सांडगे, खारवडे, वेफर्स, कच्चे आंब्याचे लोणचे तयार करण्याच्या कामात महिला वर्ग मग्न असल्याचे चित्र खेड तालुक्यात पाहावयास मिळत आहे. राजगुरुनगर नगरपरिषदेच्या हद्दीतील वाडा रस्त्यावर दोन्ही बाजूने शक्य असेल त्याप्रमाणे नागरिकांसाठी फुटपाथ तयार करण्यात आले. मात्र वर्षभराच्या आतच शहरातील मच्छी मार्केटजवळ फुटपाथवर बसवण्यात आलेले गट्टू खचल्याने नागरिकांना चालणे देखील कठीण झाले आहे. खेड तालुका खरेदी विक्री संघाच्या संचालकपदी संगमवाडी सोसायटीचे माजी चेअरमन संतोष सुदामराव दौंडकर यांची निवड करण्यात आली असून सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे. निघोजे येथील शेतकरी कैलासवासी मल्हारी श्रीपती येळवंडे यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या संस्कृतीप्रमाणे अस्थि विसर्जन विधी त्यांच्या परिवाराने महाराष्ट्र राज्य पर्यावरण जागर प्रतिष्ठान यांच्या संकल्पनेनुसार नदीपात्रात न करता त्यांच्या शेतामध्ये खड्डे खोदून त्या खड्ड्यामध्ये अस्थि विसर्जित केल्या. त्यानंतर त्याच ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. त्यानिमित्ताने त्यांचे संपूर्ण कुटुंब, नातेवाईक आणि निघोजे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. इंदुरी ते सांगुर्डी या मुख्य रस्त्याच्या सुधारणा कामाचे भूमिपूजन आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते रविवारी दिनांक 11 मे रोजी उत्साहात पार पडले. मावळ आणि खेड या 2 तालुक्यांना जोडणारा हा महत्त्वाचा रस्ता अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. यासाठी आमदार शेळके यांनी केलेल्या विशेष प्रयत्नांमुळे PMRDAच्या माध्यमातून 7,64,00,000 रुपयांचा निधी मंजूर होऊन कामाला गती मिळाली आहे. हा रस्ता तयार झाल्याने नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणासाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून सांगुर्डी व इंदोरी गावांमध्ये सुरक्षित, सुगम आणि सक्षम दळणवळणाची सुविधा निर्माण होणार आहे. याप्रसंगी PMRDAचे सदस्य वसंत भसे, मावळ पंचायत समितीचे माजी सभापती विठ्ठल शिंदे, सरपंच संगीता भसे, सरपंच शशिकांत शिंदे यांच्यासह ग्रामस्थ आणि विविध मान्यवर उपस्थित होते. चाकण येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराजांच्या उत्सवाच्या निमित्ताने सोमवारी सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रम सुरू झाले आहेत.
चाकणमधील भैरवनाथाच्या दर्शनासाठी सोमवारी 12 मे 2025 रोजी पहाटेपासून नागरिक येत होते. सकाळी अभिषेक आणि पूजा केल्यानंतर भैरवनाथ महाराजांच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली होती. सायंकाळी लोकनाट्य तमाशाचे आयोजन केले होते. यावेळी चाकण आणि परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मावशी माझा तुला खऱ्या खोटं उपास होता. अगं बाजारात गेले त्या बाजारात गेले आणि बाजारात घेऊन आले. काय अगं रत्नाची मुलीची मला भेटली नाही. येतीस ना तू? हो त्यांच्या आईला येतीस. मी सगळ्यात मला आई इकडे पुढे बोल. पुढे येतीस तू? जेवायला गेले खायला गेले मध्ये नाही गेली. मध्ये नाही गेले यो सगळ्या रत्नाचा माझा रे मावशी. काय ग? अगं इकडे माणसं लहान मोठी पोर आहे ती. दिसायला माणसे मला पाठवला बाजूला कर. आता मोठी मोठी कणसे. चिमणी पाणी पिका डुबून मारून मुका जाणार हे बघ, तो कृष्ण हळू तोडलो तो हा. रस्ता चुकून जायचं चालतंय. आपल्याला. चालायचंय? नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.